विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 9वी साठी ठेवण्यात आलेला एक उपक्रम, तो उपक्रम आपण कसा पूर्ण करावयाचा किंवा त्या उपक्रमाला अनुसरून माहिती कशी संकलित करावयाची याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। आपण सर्वजण कोविड-19 पासून इंटरनेटच्या अधिक जवळ गेलेलो आहोत। त्याच्याशिवाय आज घडीला तरी आपण कुठल्याही बद्दलची माहिती किंवा अध्ययन करू शकत नाही। तर मित्रांनो, आंतरजालाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा अशा प्रकारचा एक उपक्रम तुमच्यासाठी दिलेला आहे। आता बहुतांश विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की ही माहिती आपण कशी संकलित करावयाची। आंतरजाल याचा अर्थ इंटरनेट। आता इंटरनेटच्या सहाय्याने संत कवयित्रींची, संतांची नाही, संत कवयित्रींची माहिती संकलित करायची आणि तेही कुठल्या भारतातील नाही, महाराष्ट्रातील। तर मग आपल्याला याच्यासाठी इंटरनेटच्या सहाय्याने आपल्याला सहज ती उपलब्ध होते आणि उपलब्ध करून घेता येते। म्हणून महाराष्ट्रामध्ये संत कवयित्रींची जी काही अध्यात्म परंपरा आहे ती परंपरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या संतांचं मोठेपण, संत कवयित्रींची जी जीवनशैली आहे, जे त्यांचं तत्वज्ञान आहे, त्यांची जी विठ्ठल भक्ती आहे, ही विठ्ठल भक्ती आपल्याला या निमित्ताने तरी अधिक जवळून पाहता येते। चला तर अशा प्रकारे आपण माहिती संकलित करूया। पहिल्या प्रथम ब्राउझरमध्ये जर आपण माहिती टाकली की महाराष्ट्रातील संत कवयित्री कोणकोणते आहेत, तर अशा प्रकारची किंवा विकिपीडियाच्या माध्यमातून सुद्धा एकेका संतांचं आपल्या समोर येईल। पण एका ब्लॉगवर मला ही माहिती मिळाली, ती तुम्हाला दाखवतो आहे। संत जनाबाई, संत नामदेवांच्या सहवासात राहून विठ्ठल भक्तीचा ध्यास घेतला होता, म्हणून त्यांची ओळख संत कवयित्री संत जनाबाई अशी होती। विठू माझा संत जनाबाई यांची प्रसिद्ध अभंग महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून आधुनिक स्त्रिया जात्यावर दळण दळताना काढताना संत जनाबाईच्या ओव्या गातात। लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा, स्त्री जाणीव करून देणारा त्यांचा डोईचा पदरा आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हा अभंग अतिशय महत्त्वपूर्ण समजला जातो। या व्यतिरिक्त धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हे सुद्धा अभंग प्रसिद्ध ठरलेला आहे। संत सोयराबाई, अभंगामधून जगण्याचे वास्तव रोखठोकपणे सांगणे ही संत सोयराबाईंची ओळख होती। सोयराबाई यांना संजयकडून खूप त्रास सहन करावा लागला होता। अवघे दुःखाचे सांगाती, दुःख होता पळती आपोआप, आर्यापुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेची, अशा प्रकारचं व्यापक तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे। देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म। तत्कालीन समाजामध्ये असलेली जातीयता त्यावर संत सोयराबाई यांनी तेवढ्यात परखडपणे आपले शब्द मांडलेले आहेत। त्याच्यानंतरचे आहे संत वेणाबाई, बहु कष्टलो पातलो मी स्वदेशा, प्रजा बोलती कोलोदे राघवेशा, अशा प्रकारे तत्कालीन परिस्थितीमध्ये असलेली अन्यायकारक जी काही समाजस्थिती होती त्याबद्दलही या वेणाबाईंनी आपले विचार मांडलेले आहेत। धन्य वेणाय वेणू मोहित, वेणुविन गाय सप्रेमयुक्त, वेणुधर हरी होय तटस्थ, वेणांक धरवानी मोहळे। त्याच्यानंतर संत महदंबा यांनी सुद्धा रसाळ शैलीमध्ये अतिशय मार्मिक शब्दामध्ये आपले विचार प्रकट केलेले आहेत। लीळाचरित्र आणि प्रभुचरित्र, स्मृती धवळ हे 4 ग्रंथ प्रसिद्ध आहेत। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये या संतांनी फार मोठं व्यापक तत्वज्ञान असं विठ्ठल भक्तीचं, अध्यात्माचं मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। संत मुक्ताबाई, मराठी साहित्याचे दालन ज्यांच्यामुळे संपन्न झाले आहे अशा ज्ञानदेवांच्या बहिणी म्हणजे मुक्ताबाई। मुक्ताबाई यांनी 41 अभंग लिहिले आहेत। मुक्ताबाईंचा असा विश्वास होता की संत म्हणजे इतरांवरील टीका स्वीकारणे, म्हणून त्या म्हणाल्या संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे। मुक्ताबाई यांना मुक्ताई या नावाने ओळखले जाते। त्याच्यानंतर संत काणोपात्र आणि संत बहिणाबाई, अरे संसार संसार जसा तव्हा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, अशा प्रकारचा विचार ज्यांनी आपल्या कवितेमधून मांडला, त्यांनी उत्तम प्रकारचं व्यापक तत्वज्ञान आपल्या समोर ठेवलं, ते आहेत संत बहिणाबाई। त्यांच्या सुंदर कविता सुद्धा आपल्या समोर प्रकट झालेल्या। अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला, अशा प्रकारचं तत्वज्ञान जर कोणी मांडलं असेल तर ते म्हणजे बहिणाबाई यांनी। मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येई पिकावर, अशा प्रकारची जीवनशैली त्यांनी आपल्या समोर मांडलेली आहे। तर मित्रांनो,
अशा प्रकारच्या होत्या या संत कवयित्री. या व्यतिरिक्त ज्या काही राहिलेल्या आहेत त्यापैकी या प्रमुख संत कवयित्री मी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या संत कवयित्री तुम्ही वहीवर लिहून घेऊ शकता आणि त्यांचं संकलन करून तुम्ही त्या वहीमध्ये नोंदवून ठेवा आणि झाला तुमचा उपक्रम. हा इंटरनेटच्या माध्यमातून अशा प्रकारचे हे उपक्रम आपल्याला सहजपणे सादर करता येतात. जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार. धन्यवाद.